बापू तुम्ही सांगितलं म्हणून 2019 ला रणजित सिंह निंबाळकरांचा प्रचार मी केला आणि माळशिरस तालुक्यातून 1 लाख मताचं मताधिक्य दिलं। त्याही वेळी माझी फसवणूक करण्यात आली। बापू जयाभाऊ पालकमंत्री झाल्यानंतर तुमच्या एवढा आनंद कुणालाच नव्हता। पण मला तर नागडं केलंच केलं। 2019 ला फसवलं। गेल्या निवडणुकीमध्ये मी विमानातनं कशी तरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचलो। बापू तुम्ही विमानात गेला आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला। तर अशा पद्धतीनं ज्यांनी यांना मदत केलेली आहे हे सगळे पहिल्यांदा मला नागडं केलं, पुन्हा बापूला केलं, आता बाबासाहेबाला केलं। आणि एवढ्यावरती गप बसत नाही, आपल्याला नागडं करते फोटो दुसऱ्याला पाठवते। म्हणून या तालुक्यातल्या सर्व सुज्ञ मतदारांना मला सांगायचं आहे की आनंदराव माने माझा पाहुणा आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही। मला तुम्हाला ही निवडणूक एक ऐतिहासिक आहे, एक वेगळी निवडणूक आहे। तुम्हा सगळ्याला गिळंकृत केलेला आहे, तुमचं अस्तित्व नामशेष केलेलं आहे। ज्या शहाजी बापूंनी यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्या बापूची सुद्धा गद्दारी केली। आणि अशा पद्धतीने एकाला सगळ्यांना या जिल्ह्यामध्ये जे चित्र दिसतंय हे चित्र भयानक आहे। आणि त्याच्या विरोधामध्ये मी एकटाच यांना फाईट करत होतो, यांना सडकून काढत होतो। आता माझ्या जोडीला बापू आलेले आहे आणि म्हणून आपल्याला साहेबांना पुढे जायचं आहे। परंतु ज्यांनी कुणी सूर्याजी पिसाळांनी ही रचना या सांगोल्याच्या नगराध्यक्षाची केलेली आहे हे कुणालाही आवडलं नाही, तालुक्यातल्या एकाही माणसाला आवडलेलं नाही। आणि म्हणून हा जो जनसमुदाय दिसतोय दुपारी 2-3 वाजता भर उन्हामध्ये ही लोक जी उभा राहिलेले आहेत हे कशाचं चित्र आहे?